जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय मोठा आणि दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील पात्र अपात्र अशा लाखो लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले त्यांना हप्ता देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। परंतु राज्यामध्ये पीएम किसानचा हप्ता येतो, परंतु नमो शेतकरीचा हप्ता येत नाही, असे लाखो लाभार्थी आहेत। याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व अटी शर्ती निकषामध्ये असलेले लाभार्थी, परंतु काही ना काही कारणामुळे त्यांचा हप्ता येत नाही, कुठेतरी त्यांचं लँड सीलिंग नो दाखवत आहे, कुठे वेगळी काहीतरी कारणं दाखवतात आणि सर्व व्यवस्थित असून सुद्धा हप्ता खात्यामध्ये क्रेडिट होत नाही, असे बरेच सारे लाभार्थी आहेत। आता मग या लाभार्थ्यांना दाद मागायची कोणाकडं? हे लाभार्थी कृषी विभागात गेले तर तलाट्याकडे जा सांगितलं जातं, तलाट्याकडे गेले तर तहसीलला जा सांगितलं जातं, तहसीलला गेलं तर सांगितलं जातं इथं कोणी कर्मचारी नाही आणि त्या शेतकऱ्याला कुठेही दिलासा मिळत नाही। मित्रांनो, याचबरोबर आपण यापूर्वीसुद्धा एक अपडेट पाहिलं होतं की पीएम किसानच्या पोर्टलला नोडल ऑफिसरचे ऑप्शन आलेले होते। या नोडल ऑफिसरमध्ये आपण महाराष्ट्राची स्थिती पाहिलं तर फक्त जिल्हाधिकारी हेच त्या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर दाखवले जातात। आता जिल्हाधिकाऱ्याकडे कोण संपर्क करणार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क होतो का? तो होत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये हे लाभार्थी पात्र असून सुद्धा कुठेही आपल्याला कोणीही वाली नसल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत या हप्त्यापासून वंचित राहत होते आणि अशाच या वंचित राहणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा जी आर 13 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे पीएम किसान सन्मान निधीसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची राज्यभर जलद गतीनं आणि व्यवस्थितपणे अंमलबजावणी करण्यासाठी 411 मनुष्यबळ हे देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 355 अर्थात प्रत्येक तालुक्याला एक नोडल ऑफिसर, एक कर्मचारी या ठिकाणी आता दिला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक मंजुरी या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाची बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्धता करून द्यायला मंजुरी देण्याबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता। अवर सचिव कार्यालयासाठी कार्यालयीन सहाय्यक 1, संगणक चालक 3, तंत्र सहाय्यक 1, याचबरोबर पीएम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय याच्यामध्ये सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर 1, तंत्र सहाय्यक 6, कार्यालयीन सहाय्यक 1, संगणक चालक 8 आणि शिपाई 1। जिल्हा नोडल अधिकारी 34 जिल्ह्यांसाठी 34, मुंबई आणि मुंबई शहर वगळून। तालुका नोडल अधिकारी 355 प्रत्येक तालुक्यामध्ये, मुंबई आणि मुंबई शहर वगळून। आता यांच्या माध्यमातून ही अंमलबजावणी करण्यासाठी याच्यासाठी काही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी या मनुष्यबळाच्या पगारासाठी असलेला आवश्यक असलेला निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोर्टलवरील विविध दुरुस्त्या असतील, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मंजुऱ्या देणं असेल, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर KYCचं प्रमाणीकरण असेल, बँक खाते आधार संलग्न करण्याचे जे काही बाकी लाभार्थी असतील ते व्यवस्थित करणं असेल, लाभार्थ्याची भौतिक तपासणी असेल, चुकीनं अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणं असेल, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवरती नोंद घेणं, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्यानं नोंद घेणं, नव्यानं वारसाची नोंद लावून लाभार्थ्यांना अर्ज केलेले त्यांच्या मंजुऱ्या देणं, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी मान्यता देणं, अशा प्रकारची जी काही लँड सीलिंगचं असेल वगैरे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, अशा प्रकारचं काम या 411 कर्मचाऱ्यांचा असणार आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावरती एक नोडल ऑफिसर आता तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याच्यामुळे एक मोठा दिलासा, कारण जायचं कुठं आणि विचारायचं कोणाला हा एक निर्माण झालेला मोठा प्रश्न होता आणि याच्यामुळे आता एक वैयक्तिक कक्ष किंवा एक वेगळा कर्मचारी याच्यासाठी नियुक्त करण्यात आल्यामुळे ना कृषी विभाग ना महसूल विभाग आता शेतकऱ्याला हेलपाटे मारायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।